खरं म्हणजे त्यांची पुरेशी संख्या नाही आहे. या इथे एक विरोधी पक्ष व्हायला सुद्धा काही नियम आहेत, कायदा आहे, पण त्यांची तेवढी संख्याही नाही आहे. पण त्या उपरी सुद्धा मला वाटतं सभापती आहेत, माननीय अध्यक्ष विधानसभेचे, ते या संदर्भामध्ये निर्णय घेतील. नक्कीच तपोवन संदर्भात काही महत्त्वाची घडामोड घडते का? कारण विरोधक बरेच आक्रमक होत आहेत आणि एकही वृक्ष तोडू देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली. शिवसेना पण म्हणते तुमचा मित्रपक्ष वृक्ष तुटू नये ही आमची भूमिका. अगदी त्यांची जी भूमिका आहे, सगळ्या वृक्षप्रेमींची, नाशिककरांची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे, शासनाची आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं माझं या संदर्भामध्ये बोलत आहे. मी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांनी मला त्या दिवशी सूचना दिल्या त्या फोनवरून सुद्धा. आम्ही एकही झाड तोडणार नाही. एकही झाड तोडणार नाही म्हणजे मागच्या वेळी गेल्या वेळी ज्यावेळेला कुंभमेळा झाला त्यावेळेला साधुग्राम होते, तिथे आम्ही रावट्या टाकलेल्या होत्या. त्या जेवढ्या होत्या त्याच्यापेक्षा 1 फुटे जागा आम्ही जास्त घेणार नाही. पण दरवर्षी 12-12 वर्षांनी आम्ही जे रावटे जे टाकतो ते टाकता आले पाहिजेत. आणि ते साधुग्राम आहे, त्याचं रिझर्वेशन त्याच्यासाठी आहे. म्हणून या 8-10 वर्षामध्ये जी रोपं त्या ठिकाणी उगलेली आहेत, झाडं जी उगलेली आहेत ती आम्ही मुळासकट खालून काढू, त्याचं दुसरीकडे रिप्लांट करतो आहे. आणि आपण बघतायत की आता आमची झाडं यायला सुरुवात झालेली आहे. 15,000 झाडं, जो 15 ते 20 फुटाची मोठी झाडं आता आम्ही हैदराबादमधून आंध्रमधून त्या ठिकाणी आणायला सुरुवात झालेली आहे. मी स्वतः परवासुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो. खड्डे खोदण्याचं काम आता आज उद्यामध्ये पुन्हा नव्याने सुरू करतो आहोत आणि त्याला ड्रीप बसवतो आहोत. 15,000मधलं 1% झाडाची मर होणार नाही. 2 वर्षामध्ये तिथे अशी वनराई होईल की सगळे नाशिककर फिरायला बघायला त्या ठिकाणीच जातील. एक पर्यावरणाचं स्थळ बनेल. आणि 15,000 झाडं मोठी, समजा 2-3 झाडं खराब झाली, खालून काढली आम्ही, ती उगली नाही, समजा ती मेलीत, पण त्याच्या बदल्यामध्ये मी 15,000 झाडं लावतो आहे. मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. आणि अशावेळी झाडं तोडणार आहोत आम्ही, सगळं सपाट करणार आहोत असं अजिबात कोणी गैरसमज करून घेऊ नये. मग पुन्हा अधिवेशन संपलं किंवा मध्येच मी अजून पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहे आणि ही सगळी काळजी आम्ही घेणार आहोत. पण नाशिककरांना मी विश्वास देऊ इच्छितो की या ठिकाणी तुमच्या ज्या भावना आहेत त्याच शासनाच्या आणि आमच्या भावना आहे, मुख्यमंत्री महोदयाच्या त्याच भावना आहेत. फक्त यामध्ये कुणीही राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपले मफलर गंडे बांधून हातात झेंडे घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत आहे. निश्चित, पण याच्यामध्ये कोणी राजकारण करू नका. सयाजी शिंदे काही बोलणं झालं? सयाजी शिंदेची ते राज ठाकरेंच्या भेटीला गेले. सयाजी शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं. मी जशी हैदराबादला तिथे या राजमुद्रीला होतो, हैदराबादपासून 400 किलोमीटर पुढे, तिथूनच मी त्यांना फोन केला, झाडं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहेब एवढी मोठी 15-20 फुटाची झाडं की मी बघते म्हणजे आपण एकावर एक 4 उभे राहू, एवढी झाडं मोठी आहेत, ती मी आणतो, ती या ठिकाणी लावतो आहे आणि 15,000 झाडं लावतो आहे. समजा 200-300 झाडं रोपटे खराब झाली, आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही. जी जुनी झाडं आहेत त्यांना अजिबात आम्ही हात लावणार नाही. पण या ठिकाणी जी खाली झुडपं उगलेली आहेत की जे रावट्यांना त्रास होणार आहे, ते रावटे लावू शकणार नाही साधूंच्या महंतांच्या, त्यामुळे मला असं वाटतं की त्याच फक्त काढाव्या लागणार आहेत. त्याही आम्ही मुळासकट खालून काढू आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते लावू. त्याचा जगण्याचा रेट जवळपास 70 ते 80% असेल. आणि ते मग 200-300 रोपटे त्या ठिकाणी ते येणारच नाही, ते जळून जातील. त्या बदल्यामध्ये आम्ही जवळपास 15,000 झाडं हे अतिशय चांगल्या प्रजातीचे, लिंब आहे, वड आहे, पिंपळ आहे, चिंच आहे, जांभूळ आहे, अशा सगळ्या प्रकारची झाडं त्या ठिकाणी लावणार. निश्चित मला काही हरकत नाही. त्यांचं एक ऑब्जेक्शन मी सगळ्यांना जाऊन भेटेल, उद्धवजींनाही भेटेल, राज ठाकरेंनाही भेटेल, ज्यांच्या काही अडचणी आहेत, तक्रारी आहेत, त्या सगळ्यांना जाऊन भेटेल. त्यांचं पूर्ण शंकेचं निरासन झाल्याशिवाय आणि 15,000 झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय, लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हातसुद्धा लावणार नाही. समाजसेवक म्हणतात की विकासकांना जागा देण्याचा घाट आहे. अजिबात नाही. कुठेही विकासकांना, आणि त्या ठिकाणी एकही झाड तोडून आम्ही त्या ठिकाणी कुठेही एकही झाड तोडून त्या ठिकाणी कुठे आम्ही शेड उभे करणार नाहीत, कुठले सेंटर उभे करणार नाहीत, कुठले बांधकाम करणार नाही. तसं तुम्ही सभागृहात निवेदन करणार आहात का? निश्चित, प्रश्न आला, विषय आला तर आम्ही त्या ठिकाणी निवेदन करू. आणि आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. कुठेही झाडतोड व्हावी, निसर्गाचा काहीतरी ऱ्हास व्हावा पर्यावरणाचा, अशी आमची अजिबात भूमिका नाही, मुख्यमंत्री महोदयाची अजिबात नाही.